अमरावती विद्यापीठाच्या वतीने 2024 चे पर्यावरण पुरस्कार आणि 2025 चे पर्यावरण पुरस्कार दिले। त्या सर्वांचं, त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं विद्यापीठाच्या वतीने खूप खूप अभिनंदन करतो। त्या मनोगतातून त्यांना खूप काही सांगायचं होतं की आपण पर्यावरणासाठी आम्ही हे केलं ते केलं। बोडके सर सांगत असताना ते जाणवलं आपल्याला, ठाकरे सरांच्या मनोगतात सुद्धा जाणवलं, नागरे सरांच्या मनोगतात सुद्धा जाणवलं आणि पाटील सरांच्या मनोगतातून तर आपण एक वेगळ्या याच्यामध्ये गेलो। कारण जिथे -30 डिग्री -40 डिग्री मध्ये आपले सर्व सैनिक वर्षानुवर्ष तिथे काम करतात, अशा ठिकाणी ऑक्सिजनची म्हणजे अनुपलब्धता जी त्यांना प्रकर्षाने जाणवली आणि त्या अनुषंगाने त्यांनी इथे परत आल्यानंतर, सेवेतून निवृत्त झाल्यानंतर त्या अनुषंगाने ऑक्सिजनसाठी, ऑक्सिजनच्या निर्मितीसाठी आणि पर्यावरणासाठी आपण काय प्रयत्न केले पाहिजे हे म्हणजे त्यांना आलेल्या अडचणींच्या अनुभवातून त्यांनी हे एक व्रत हाती घेतला आहे, ते खरंच वाखाणण्यासारखं आहे। आणि या चारही पुरस्कार प्राप्त व्यक्तींनी जे काही पर्यावरणासाठी जे काही कार्य केलं ते कार्य आपणा सर्वांसाठी अनुकरणीय असं आहे। मला असं वाटतं की आपण त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन आपण सुद्धा आपल्या समाजामध्ये, आपल्या अवतीभोवतीच्या लोकांमध्ये या पर्यावरण संवर्धनाच्या निमित्तानं या व्यक्तींची उदाहरणं देऊन सुद्धा आपण त्यांचा प्रसार आणि प्रचार केला पाहिजे, जेणेकरून भविष्यात येणाऱ्या ज्या बोडके सरांनी आपल्याला सांगितलं किंवा पाटील सरांनी सांगितलं की भविष्यात ज्या काही अडचणी आपल्याला या पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्या कारणाने ज्या आपण भेडसावणाऱ्या आहेत त्याच्यासाठी आपण वेळीच प्रतिबंध घालू शकतो। आणि त्या निमित्ताने पर्यावरणासाठी प्रत्येक व्यक्तीने जे काही आपला छोटासा हातभार, जसं पाटील सर म्हणाले की मी माझा छोटासा हातभार लावतोय, पण सर तो तुम्ही जरी छोटासा म्हणताय तो आमच्या सारख्यांच्या दृष्टीने खूप मोठा तुम्ही हातभार लावता आहे असं मला वाटतं। आणि अशा व्यक्तींपासून आपण सर्वांनी प्रेरणा घेऊन पर्यावरणाचं संवर्धन आपण कसं करू शकू याच्यासाठी निश्चितच प्रयत्न केले पाहिजे।